मागणी अशी आहे की सेक्टर 48 मध्ये गेले 5 वर्षापूर्वी या ठिकाणी पाळणाघराची एक इमारत बांधून तयार आहे आणि ती इमारत आज तागायत म्हणजे गेले 5 वर्ष झालं बांधून तयार असलेली इमारत ती पाळणाघराची लोकार्पण केलेली नाही. त्याच्यामध्ये पाळणाघर चालूच केलेलं नाहीये आणि ते पाळणाघर चालू न करता त्याच्यामध्ये 2 वेळा काम काढण्यात आलेलं आहे. त्यांनी त्या इमारतीमध्ये लहान मुलांच्या वस्तू ठेवलेल्या होत्या खेळण्याच्या, त्या वस्तू खराब झालेल्या आहेत. मग जर तुम्हाला पाळणाघर चालूच करायचं नव्हतं तर ती इमारत का बांधण्यात आली, हे प्रश्न विचारण्यासाठी आणि ते पाळणाघर कधी चालू होते त्याच्यासाठी आम्ही आज उपोषण या ठिकाणी केलं. पालिकेचे समाज विकास अधिकारी आलेले या ठिकाणी आणि ते एक पत्र घेऊन आलेले होते की आम्ही आयुक्त साहेबांच्यावर बोलणं केलेलं आहे. त्यांनी ही इमारतीचे उद्घाटन करा म्हणून असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात आपल्याला एक निवेदन सादर करायचे आहे. तर त्याच्यावरती प्रशासकीय मान्यता आयुक्त साहेबांची सही राहिलेली आहे. ते पत्र घेऊन आलेले होते, परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस आपण काहीतरी असं आंदोलन करतो, त्यांना निवेदनं देतो आणि परत ते आपल्याला एक रिटर्नमध्ये एक कागद म्हणून पत्र म्हणून देतात आणि परत ते पत्र फाईलमध्ये ठेवतात आणि ती फाईल तशीच ठेवून जातात. तर मग आमचं म्हणणं आहे की मी 15 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलेलं होतं की 15 दिवसापूर्वी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जर ही इमारत चालू नाही केली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मग 15 दिवसाचा कालावधी का घालवला त्यांनी ते प्रशासकीय मान्यता घ्यायला. मग म्हणून त्याच्यामुळे ते पत्र आम्ही एक्सेप्ट नाही केलेलं. आज मला असं वाटतं की आयुक्त साहेबांनी त्या निवेदनावरती सही करावी आणि हे टेंडर प्रक्रियेला आजच्या आज घालवावं आणि मग त्याच्यानंतर आम्ही उपोषण सोडण्याचा विचार करू असं म्हणून सांगितलेलं आहे.